जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाकडून याची योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी केलाय। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। काही ठिकाणी वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला। खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकरी संकटात सापडलाय। महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन पंचनामे करणे गरजेचे असतानाही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे। आम्ही निवेदन दिले असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे असा संतप्त आरोप आमदार संजय देरकर यांनी केलाय। ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची परिस्थिती हाताबाहेर जात आहे। शासनाने त्वरित याची गंभीर दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी। पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना आधार देण्याची वेळ आली आहे। अनेक भागातील शेतकऱ्यांनी यासंबंधी नाराजी व्यक्त केली असून शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचत नसल्याची तक्रार केली आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते व मशागतीसाठी आधीच अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या कोपानं आणखी संकटात टाकलाय। आताच नुकतंच अवकाळी पाऊस या आपल्या यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात पडून राहिला आहे आणि त्याच्यामुळे पिकाची फार नुकसान होत आहे। आता भुईमुंग आहे, मूग आहे, त्यानंतर फळबाग आहे। त्या फळबागाची या हवा दोन वारा दोन आणि पावसामुळे नुकसान खूप शेतकऱ्यांची झाली आहे। शेतकऱ्यांची ओरड आहे की त्यांना कुठेतरी या ठिकाणी त्यांचा मुआवजा मिळाला पाहिजे, परंतु सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली नाही। कित्येक पोल पडले आहे, कित्येक नुकसान या ठिकाणी घराचं झालं आहे, नुकसान झालं आहे, कुठं बैल मरले आहे। आमच्या वणी भागात तर आत्ता परवाच्या याच्यात 12 बकऱ्या मरण पावल्या। त्या शेतकऱ्याला वीज पडून त्याचीसुद्धा हानी झाली। अशा परिस्थितीत आम्ही तहसीलदार कलेक्टरला सांगितलं, परंतु अजूनपर्यंत त्याचा कुठंच उहापोह किंवा काही होत नाही। सरकार याच्यावरती अजूनपर्यंत लक्ष घातलं नाही। त्यांना शेतकऱ्यांना याचा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदनसुद्धा दिले, परंतु अजूनपर्यंत त्यांचा सर्वेसुद्धा झाला नाही। ही फार शोकांतिक आहे। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।